आई पप्पा आलेत मुंबईवरून. सो आता ऋत्विक, मी आणि आई आम्ही तिघ जण चाललोय जरासा फेरफटका मारण्यासाठी संध्याकाळी. हे बघा ऋत्विक, आई कुठे? ही ज्वारी आहे. मग काय हा हा, हे ज्वारी बघ. आहे. आम्ही बघा आईला आमच्या लगेच लक्षात आलं ज्वारी बघून. आईला आमच्या बरेचसं नॉलेज आहे शेतीचं. किती वर्ष झाले आता आई तू शेती करते? 4 वर्ष आली शेती करते. आता 4 वर्ष. आईला आता आमच्या हल्ली गावी जास्त आवडतं, कारण का मोकळ्या हवेमध्ये वगैरे ना आमची शेती पण खूप आहे. त्याच्यामुळे आई पप्पा गावी जाऊन येऊन शेती बघतात. तंबाखूच्या ह्याच्यामध्ये फायदा आहे का ऊसाच्या शेतीमध्ये फायदा आहे सांग? तंबाखू कसा 3 महिन्याचा तंबाखू असतो. हा, 3 महिन्यात आपल्याला लाख रुपये मिळतात. एवढं मिळतं? हो. म्हणजे ते एकरवर असेल ना? बोध भरतील तसं आपले 5 बोध, 6 बोध, 7 बोध, 13 बोध, 14 बोध असं आहे काय? असे बोध भरतील तसे आणि ते काय आपणच तोडून विकायचं असतं ना, वाळवून म्हणजे विकायला न्यायचं? वेपाऱ्यांना द्यायचं, मग त्यांचं त्यांनी तिकडे हे करतात. ऊसामध्ये कसं लावणीचं फक्त ज्या लवकर जातं ना, आणि बाकीचं जे खोडवं असतं ते उशिरा जातं. मग छानपैकी सनसेट होत आलाय. सो आता आपण जाऊया आपल्या घरी. आलोय, चहा पाणी वगैरे झालंय. इथे ऋत्विक एकदम स्थिर होऊन का बसलायस ऋत्विक? बाबा तिथे गॅलरीमध्ये बसलेत. पप्पा जरा बाहेरचं व्ह्यू एन्जॉय करतायत. पप्पा काय आणलं त्या आईने मुंबईवरून? हे बघा, ही कुंडी आम्ही कोल्हापूरमध्ये घेतली होती. त्यावेळेला आम्हाला ही कुंडी कितीला 50 रुपयाला दिली होती ना आई? 60 रुपयाला. 60 रुपयाला दिली होती. बघा, 60 रुपयाला आम्ही कुंडी इथे कोल्हापूरमध्ये घेतली होती. आणि हीच कुंडी आईने 30 रुपयाला मुंबईवरून आणली. तर मी अशा 4 कुंड्या आईला आणल्या. आणि त्यानंतर त्याच्या खाली हे प्लेट्स ठेवण्यासाठी आमचे ही प्लेट्स 10 रुपयाला ना आई? 10 रुपयाला आणली. 10 रुपये. हे बघा, अशी प्लेट्स म्हणजे पाणी वगैरे जरी गळलं तरी प्रॉब्लेम नाही, म्हणून मला पायऱ्यांवर वगैरे ठेवायच्या होत्या. सो म्हणून मी ते प्लेट्स पण आणायला सांगितल्या. तर या 10 या पण तुम्ही किती आणले? 5 आणल्यात प्लेटा. त्यानंतर ही गाळणी माझ्याकडे होती, पण आधी म्हणजे आत्ता मी रिसेंटली घेतली. आधी होती ती तुटली. आईला माहिती नाही, मग आईने परत एकदा एक्स्ट्रा घेऊन आली आहे. त्याच्यानंतर हे स्टार मार्कर पण आहे आणि हे स्क्रू ड्रायव्हर पण आहे. मग आईने ते आणलेले कधीतरी असावं घरामध्ये म्हणून. त्यानंतर हे जे आहे कपडे वगैरे म्हणजे वाळत घालण्यासाठी आम्ही युटिलिटीमध्ये बांधू शकतो. इथे बांधले आम्ही. खालचे जे रेंटने दिले रूम, तिथे आम्हाला गॅलरीमध्ये बांधायचं होतं. तर आईच्या लक्षात होतं, मी आईला एकदा बोलली होती. तर तिने आठवडीने येताना मुंबईवरून घेऊन आली. त्यानंतर या ज्या हँगिंगच्या कुंड्या असतात ना, या 60 रुपयाला आणल्या ना ह्या? हां, 60 रुपयाला या कुंड्या आणल्या बघा. आणि ही कुंडी आम्ही इथे विचारली होती, त्यावेळेला आम्हाला बहुतेक 80 का 90 रुपयाला सांगितले होते ना आत्या इथे. आणि ही कुंडी आईने मुंबईवरून आणली आहे 60 रुपयाला. आणि कुंडी पण चांगली आहे, मोठी आहे, चांगली बघा कुंडी म्हणजे अशी. मग या कुंड्या आम्ही दोघं किती 1 2 3 5 6 कुंड्या आम्हाला सांगितल्या आईला. तरी सगळं सामान आम्ही घेऊन आले. आणि अजून आई एक महत्वाची सर्वात मोठी गोष्ट घेऊन आली. मस्तपैकी ऋत्विकसाठी हे 2 टॉय सुद्धा आणलेत आईने. हे लहान मुलांचे खेळणे जे छोटे बेबी खेळतात. आणि त्यानंतर मग ऋत्विकसाठी ही JCB आणले. अभ्यास सोडून डायरेक्टली सगळ्यांना गोळा करून ते चोर पोलीस राजा राणी खेळत बसले आहे. आई कोण आहे? आई पोलीस आहे काय? आई पोलीस आहे. चोर ओळखा आता कोण आहे ते? चोर असं विचार बोला की बाबा चोरीस बरोबर ओळखला त्यांनी. आले ना मुंबईवरून, तर ऋत्विक सारखा आईच्या पाठी लागलाय की पावभाजी कर म्हणून. ऋत्विकला आईच्या हातची पावभाजी खूप आवडते. तर आज आम्ही बनवणार आहे पावभाजी. ही रेसिपी आईच्या हातची पावभाजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आई किचनमध्ये ऑलरेडी गेली आहे, तयारी करते आहे. काय काय सामान लागते ते आईने सगळं रेडी करून ठेवलं आहे. तर चला तर मग आता आपण पहिल्या किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. चला. आई बघा किचनमध्ये तयार आहे. आईने काय काय सामान घेतलं आहे.
आ, किलो टमाटर, हाँ 4 बटाटे, 3 शिमला मिरची, 150 ग्राम हिरवे वाटाणे घेतले, हिरवे वाटाणे भिजत ठेवले होते आधी भिजत रात्री. ठेवले होते. ते कुकर मध्ये सगळे शिजवून घेतले. हा आता मिक्सरला आपण बारीक करणार. मिक्स साधारण बारीक करायचं ना. साधारण करायचं. ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर आल्याची पेस्ट, आलं लसूण फोडणीला आल्याची पेस्ट, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, मीठ, पावभाजी मसाला आणि तेल. ठीक आहे चालेल. एवढे साहित्य लागणार ना आपल्याला. एवढे साहित्य आपल्याला मग आधी आपण पहिल्यांदा हे क्रश करून घेऊया मिक्सरला. असं क्रश करून घेतलंय. आईने इथे तेल पण टाकलंय कुकरमध्ये. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. पहिला कढीपत्ता, त्याच्यानंतर आपली हिची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्याच्यानंतर कांदा टाकायचा. त्याच्यामध्ये आता कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा ना. जरासं आपलं भाजायचं. आता इथे आता आईने पावभाजी मसाला 1.5 चमचा पावभाजी मसाला आहे. 2 चमचे पावभाजी, हळद टाकायची, अर्धा चमच घरचा मसाला, 3 चमच घरचा मसाला 2.5 चमचा टाकला. तिखट किंवा मीठ पाहिजे तेवढं आपण टाकायचं. ठीक, सगळा मसाला वगैरे तेलातच टाकलाय. आता सगळा एकजीव करून घ्यायचा. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही बाजूने तोपर्यंत आपण त्याला हे करणार ना, मिक्स करत राहणार. आणि तेल जरासं सुटू लागलं की मग त्यानंतर आपण जे हे वाटण तयार केलंय ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि जराशी उकळी काढणार आणि त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करणार. आता पावभाजी आपली उकळून तयार झाली आहे. सो आता आपण ती खायला घेऊया आणि टेस्ट करून बघूया कशी झाली. ओके, ऋत्विकला आवडली म्हणजे सगळ्यांना आवडणार. ते सगळे आता जेवायला बसलेत. आईला खायची नाही पावभाजी, सो आईने भाकरी आणि कारल्याची भाजी खाते. पप्पा खात आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.